मित्रांनो, जवळजवळ वर्षभर वाट बघावी लागते ह्या दिवसासाठी. म्हणजे राज्याभिषेक दिवशी तुम्हाला इथे राहण्याची एक संधी भेटते. आणि आयुष्यामधला एक पहिला एक्सपिरियन्स आहे माझा आज रायगडवरती राज्याभिषेकला कॅम्पिंगचा. हो. जिजाबाई, आणि किती वर्ष झाली तुम्ही आता बिना चप्पल चढतायत? जाऊ लाईनीमध्ये, बघू आता कधी उतरतो, कारण की लाईन लावल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा कधी. मित्रांनो, 6:30 पर्यंत खूप लाईन होती आणि मित्र खूप खुश झाले आहेत. किती खुशी आहे रे. शी भाई, तुफान अफान. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आजच्या ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असायचा तेव्हा मी 6 जूनला सकाळी घरातून निघून ट्रेक वगैरे करून सकाळी रायगडावरती जवळ पोचायला मला 9 वाजायचे. आणि महाराजांचे काही विधी, काही प्रोग्राम्स असायचे जे 5 जूनपासून ॲक्च्युली चालू होतात. ते आपल्याला कधी बघायला नाही भेटले. ते आज मी आणि तुम्ही आपण एकत्र आज पहिल्यांदा अनुभवूया. आणि पहिल्यांदा आज माझा हा अनुभव आहे राज्याभिषेकचा. तर मित्रांनो, आता आम्ही जवळजवळ 12-12:30 झालेत आणि आता आम्ही रायगड हा ट्रेक करायला चालू करतो आणि खूप शिवभक्तांची आज गर्दी आहे. खूप अपेक्षित एवढी नव्हती मला की आज लोक येतील, पण खूप लोक आहेत आज. आपण वरती गर्दी मी तुम्हाला दाखवीनच. तर आता आपण पहिलं तर ट्रेक चालू करूया. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. जे शिवभक्त असतील ते नक्कीच बघतील पूर्ण. चला आता ट्रेक चालू करूया. 12:30 वाजलेत. अजिंचा वय वर्ष काय? 79. नाव? जिजाबाई. जिजाबाई. तुमच्या कोण नात्याने? आई. अच्छा, तुमच्या आई. हो. स्पेशल राज्याभिषेकसाठी कुठून आलात? हो, आम्ही वाशिम. वाशिम अकोला शेजारी. अच्छा. ह्या वयामध्ये विदाऊट चप्पल? हो, त्यांनी मन्नत मागितली होती. हो. म्हणजे थोडा एक्सप्लेन करू शकता? हा, आता मी 4 वर्षापासून येतोय. अच्छा. हा, पण त्यांना मध्यंतरी थोडासा त्रास होत होता गुडघ्यांचा. अच्छा. म्हणे जेव्हा केव्हा मी जाईन तेव्हा मी बिना चप्पलचा जाईन असं अच्छा. सांगितलं होता. जेव्हा पण येणार? हो, जेव्हा पण माझं याकडनं होईल तेव्हा मी बिना चप्पलचं येईल. आणि आता यावर्षी तिचे गुडघे व्यवस्थित आहेत तर बिना चप्पलचे आली. अच्छा, काय बरं. नक्की. आम्ही तिला म्हटलं होतं आपण रोपवेने जाऊ, पण म्हणे नाही. अच्छा, रोपवेने जाऊ बोलला तरी नाही गेल्या? अरे बापरे. हो. ह्या वयामध्ये विदाऊट चप्पल चालणं म्हणजे खरंच यार, खरंच एकदम आज आत्ताच्या सारख्या मुलांना खूप हार्ड पडते. हो. नमस्कार आजी. नमस्कार. हा, तुमचं नाव जिजाबाई? हो. जिजाबाई, आणि किती वर्ष झाली तुम्ही आता बिना चप्पल चढतायत? हे का 2 वर्ष. 2 वर्ष. अच्छा अच्छा. आता ह्या वर्षी गुडघे ठीक झाल्यामुळे तुम्ही आज ह्या वर्षी पण चढताय? अच्छा. चालेल, तुमच्या मुलाशी बोलणं झालं माझं. आज ना उद्या. अच्छा, अकोलावरनं. जरा सरक. फायनली आता आम्ही 12:30 नंतर ट्रेक चालू केला. आता जवळजवळ 4 वाजले. टेंट वगैरे आमचा पूर्ण पद्धतशीर लागलेला आहे. खाली वगैरे सगळ्या ह्या गोष्टी टाकून आतमध्ये पण सेटअप झालेला आहे. आणि आपल्या श्रीमान रायगडवरती बघू शकता तुम्ही
काय क्राऊड आहे यार, अनएक्सपेक्टेड भाई साहब. म्हणजे तुम्हाला काय बोलू यार, तिथे पब्लिक आहे, इथे पब्लिक. आता मर्दानी खेळ चालू झालेत. हे आता सगळी पब्लिक इथे जात आहेत आपल्या होळीच्या माळावरती. आणि तिथे तर खूप क्राऊड आहे यार भाई, खूप म्हणजे खूप क्राऊड आहे तिकडे. प्लस इथे पण आहे. आणि टेंट बघू शकता तुम्ही. आणि इथे व्हॉलेंटियर्स पण आहेत. खूप भारी वाटतंय. आता फायनली पोचलोय. पटापट थोडं पाणी घेऊया, ब्रेक घेऊया आणि जाऊया आपण ते खेळ बघण्यासाठी, मर्दानी खेळ. ॲक्च्युली तुम्हाला बोललो होतो की इतिहास सांगेन, पण एवढा क्राऊड आहे ना भाई, ट्रेकमध्ये हालत झाली. म्हणजे खूप धक्काबुक्की वगैरे, म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या, कारण की खूप क्राऊड आहे. काय बोलतो, म्हणजे तेवढा टाईमच नव्हता की बसून कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन. तर ठीक आहे, आपण नंतर कधी पुन्हा रायगडवर प्रॉपर इतिहास कव्हर करू. आज आपण पूर्ण राज्याभिषेक कव्हर करू, ठीक आहे. काय बोलतोय की काय फिलिंग आहे भाई? खूप अप्रतिम असा अनुभव आम्हाला असा भेटतो आज. कारण की तुम्ही सगळीकडे बघू शकता किती टेंट असे लावले आणि कितीतरी हजारोनी लोक आलेत. एवढी गर्दी झाली की आम्हाला टेंट लावायला पण जागा नव्हती. आणि कशी तुम्ही भेटली. पण बघू आणि आज शकता. 5 तारखेला संध्याकाळी 4 वाजता पण जागा फुल आहे. म्हणजे विचार सकाळी करा, आम्ही आलो तेव्हापासून फुलच आहे जागा. मग विचार करा 6 जून तर, म्हणजे उद्याची सकाळ बाकी अजून क्राऊड येणार. आणि इव्हन रात्रपर्यंत अजून पण येतील. ठीक आहे, पटापट टेंट रेडी करतो आणि आपण मग जाऊया. होळीच्या माळावरती खेळ चालू होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, जवळजवळ वर्षभर वाट बघावी लागते ह्या दिवसासाठी. म्हणजे राज्याभिषेक दिवशी तुम्हाला इथे राहण्याची एक संधी भेटते. आणि खूप बोलतात ना, एक नशीब पण आहे. आणि आयुष्यामधला एक पहिला एक्सपिरियन्स आहे माझा आज रायगडवरती राज्याभिषेकला कॅम्पिंगचा. तर बघूया आता, पटापट पाणी वगैरे पिऊन निघू. यायला पाहिजे. आणि मित्रांनो, माझा चेहरा जरा इग्नोर करा, कारण की ट्रेक वगैरे आहे, धूळ वगैरे उडतात, त्यामुळे माझे केस पूर्ण चेहऱ्याची वाट लागलेली आहे. बट ठीक आहे, हा चेहरा फ्रेश होते हुए एकदम. मी पण तोंड धुवून घेतो लगेच. अगदी अपवयामध्ये हातातील लाठी काठी फिरवताना मैदानी खेळांचं हे हॅलो हॅलो
त्यानंतर सावित्रीबाई फुले शिक्षण क्रीडा बहुउद्देशीय संस्था यांनी तयार राहायचं. One hour later. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत जेवायला आणि झुणका आणि भाकर. अजून कोणच झोपले नाहीयेत आणि आज खूप झोप येते. तर जेवण वगैरे आता आम्ही पुन्हा जाणार आहोत नगरखानाच्या इथे आणि तिकडे ते प्रोग्राम आम्ही बघून मग नंतर झोपायला येणार आहोत. तर गरम गरम भाकरी आलेली आहे, जेवतो मग भेटू आपण पुढे. Seven hours later. मित्रांनो आता सकाळीच जवळजवळ 6:30-7 वाजलेत आणि आता आम्ही लोक जात आहोत नगरखान्याच्या इथे जिथे राज्याभिषेकाचा पूर्ण आता कार्यक्रम होणार आहे. काल रात्री आम्ही जो दुसरा कार्यक्रम होता तो बघण्यासाठी जाणार होतो पण गर्दी एवढी होती की जायलाच भेटले नाही, म्हणून तो थोडासा स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवला आणि मग नंतरून आम्ही झोपलो आणि आता सकाळी 7ला तिथे आम्ही पुन्हा जातो आणि गर्दी शिवभक्तांची जी ह्या वर्षी आहे, म्हणजे पहिल्याच वर्षी मी आलो आहे राज्याभिषेकला, म्हणजे 5 तारीखला. 6 तारीखला तर ऑब्व्हियसली एवढी तर असायचीच, पण 5 तारीखपासून ह्या वर्षी पहिल्यांदा बघतो. क्राऊड बघा, आता सगळी लोक पुन्हा तिकडेच जात आहेत. क्राऊड डायरेक्टली आपण जाऊ इथे राज्याभिषेकाच्या इथे. गर्दी तुम्ही बघू शकता.
A few moments later. आता आम्ही विचार केला होता की 12-12:30 तर खूप लाईन होती गडाच्या खाली उतरण्यासाठी आणि आम्ही असं वाटलं की आम्हाला की आपण थोडंसं राहू आतमध्ये म्हणजे झोपू आराम करूया दुपारी उन्हामध्ये उभं राहण्यापेक्षा लाईनीमध्ये असं वाटलं कमी होईल लाईन पण मित्रांनो लोकांची गर्दी अजून एवढी आहे की ही लाईन कमीच नाही होते अजून तुम्ही बघू शकता हे बघा लोक अक्षरशः लाईनीमध्ये बसले आहेत आणि ही लाईन अशी सो आता आम्ही लोक अशी डिसाईड करतो आहे की आपल्याला ऑप्शन नाहीये लाईन लावायला लागेल जवळजवळ असं आहे की 6 लाखाचा आकडा सांगितलाय की लोक शिवभक्त इथे उपस्थित आणि हा अंदाज आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी नसणार तर 6 लाखांचा क्राऊड आज मॅनेज करणं खरंच आणि आता झालं असं की रोपवे पण बंद केलंय आणि फक्त सिंगल लाईनमध्ये किंवा डबल लाईनमध्ये खाली सोडतात म्हणून गर्दी कमी नाही होत आहे म्हणजे बोलतात ना की आता जाऊ तर कुठूनच शकत नाही आपल्याला पुढूनच फक्त जाऊ शकतो आपण म्हणजे ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने 6 तर वाजलेत आता तर आता आम्ही पण प्लॅन करतोय की टेंट काढून जाऊ लाईनीमध्ये बघू आता कधी उतरतो कारण की लाईन लावल्याशिवाय पर्याय नाही असा किती टाइम गेला की कमी होईल A few moments later. मित्रांनो 6:30 पर्यंत खूप लाईन होती आणि मित्र खूप खुश झालेत किती खुशी आहे रे शी भाई तुफान अफाट आहे खूप खुशी आहे मित्रांनो असं वाटतंय की जंग जिंकून आलोय काय एक युद्ध जिंकून आलोय जीवनामध्ये असं वाटायला लागलं कारण की 6:30 पर्यंत जी लाईन होती विकी प्लॅनिंग सांग आपला पटकन त्यासाठी आम्ही प्लॅन असा करतोय की आता मध्यरात्री निघायचं किंवा उद्या सकाळी पण आता अचानक असा चमत्कार झाला की लाईनच संपली लाईनच गायब आहे भाई त्यामुळे आता आम्ही तयारी रायगडवरून 7-7:30 खाली उतरायला घेतलं सो तेव्हा चार्जिंग वगैरे संपली तर म्हणून मी व्हिडिओची एंडिंग ही घरी करतो डायरेक्टली तर मित्रांनो जेवढं पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर मी ट्राय केलाय की माझ्याकडून जेवढं 100% होईल तेवढं चांगलं प्रेझेंट करायला बट गर्दी एवढी होती की चांगल्यारीत्या आपल्याला शूट करायला नाही भेटलं खूप मागे होतं पण कशी जागा बनवून आपण गोष्टी म्हणजे कॅप्चर केलेल्या आहेत बट एनिवेज मला अजून चांगली व्हिडिओ बनवायची होती विचार करून गेलो होतो बट ठीक आहे हरकत नाही आपण कधी नेक्स्ट टाइम वगैरे जाऊ तेव्हा नक्की आपण इतिहास वगैरे सगळ्या गोष्टी आपण चांगल्यारीत्या शेअर करू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय